जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सोहम, काय झालं होतं रे तुला खाली एवढा का चिडलास? काही नाही. ए सोहम, सांग ना. मला आईचा खूप राग आलाय. मला वाटलं नव्हतं ती एवढ्या स्वार्थीपणे वागेल. अरे काही काय बोलतोयस तू सोहम? हे बघ, तुला आईंची आठवण येते हे मी समजू शकते, पण आईंनी स्वार्थीपणा वगैरे केला हे बोलू नकोस प्लीज. का नाही? त्या अभिजित राजेंसोबत लग्न करून निघून गेली ती. तिने तिने एकदाही विचार केला नाही आपल्या घरचा, आपल्या घरच्या माणसांचा. सोहम, शुभ्रा यार, तिला जेव्हा कामं नव्हती किंवा अभिजित राजे नव्हते तेव्हा आपल्यासाठी सगळं करायची, सतत आपल्या मागे मागे असायची, इनफॅक्ट सगळं हातात आणून द्यायची. उगाच सगळ्या वाईट सवयी लावल्या आपल्याला आणि आता निघून गेली आपल्याला असं एकटं सोडून. कोणाला तरी आठवण येते का आईची? मग तसं सांग की, उगाच काय बोलतोय सोहम. आणि बाय द वे, आईने तुला गोष्टींची सवय नाही लावली. तू आळशी आहेस की नाही, त्या आळशीपणामुळे आईना सगळं हातात द्यावं लागत होतं. आता लाड माझेही करत होत्याच नाही, मला तरी कुठे कामं करून द्यायच्या. पण आता सोहम, जर थोडी जबाबदारी आपल्यावर पडली आहे तर मग आपण. अरे देवा, काय झालं? अरे मी दूध फ्रीज मध्ये ठेवायला विसरले, थांब जरा आले. हे बघितलं, हेच म्हणतोय मी. तुला सुद्धा डिपेंडंट बनवून ठेवलंय आईने. आता अचानक सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी कामं तुझ्यावर टाकलीच ना. अरे सोहम, मग काय झालं? शुभ्रा यार, तू किती बिझी असायची माहितीये कामात आधी. आता घरी आल्यावर तुला घरची कामं सुद्धा करायची आहेत. शुभ्रा यार, या सगळ्यामध्ये आपल्याला एकमेकांसाठी कधी वेळ मिळणार आहे? सोहम, हे काय आहे नवीन? बरं मला सांग, आपला संसार आहे ना, मग त्यासाठी आपल्याला थोडी कामं करावी लागणार ना. आणि करू की, थोडंसं टाइम मॅनेज करावं लागेल, एवढंच आहे. आणि एक मिनिट, तू सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एकटीवर देत नाहीयेस ना? म्हणजे? हा, म्हणजे आपण दोघं कामं शेअर करून घेऊ, राईट? अर्धी तू अर्धी मी. वाटलंच होतं मला. हे बघ, ते जाऊ दे. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आजोबा घरी एकटे असतात. त्यांची काळजी कोण घेणार? त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? अरे मी ऑफिसला जाताना आजोबांचं सगळं करून जात जाईन सोहम. आणि तसे ते एकटे राहतात. बरं, आपला शेजारीही चांगला आहे, ती माणसं लक्ष ठेवतील. आणि त्यातून जर आपल्याला वाटलंच ना, तर आपण एखादा केअरटेकर ठेवूया. ती माणसं चांगलं सांभाळतात. बघ, इतके छोटे मुद्दे झाले ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह. कशाला उगाच विचार करून ह्यांना मोठे प्रॉब्लेम्स बनवतोयस? सो आईना ब्लेम करणं बंद कर आता. सोहम, इतकी वर्ष आईने सगळ्यांचं केलं ना, स्वतःचा विचार तरी केला का रे? मग आता ते थोडे सुखी होत आहेत तर होऊ दे की त्यांना. मी कुठे अडवलंय तिला? शेवटी तिने तिला हवं तेच केलं ना. हो, पण मग जर त्यांच्या मनासारखं झालंय तर त्यांना दोष नको देऊस आता. उगाच नको त्या विचारांना खतपाणी घालू नकोस सोहम. मी काय म्हणते तुला चांगलं कळतंय, हो ना?